आज काय बनवू? अगं आज काहीतरी थंडगार सोलकढी बनव ना ग, पुष्कळ दिवस झालं खाल्ले नाही मी. चला तर मग आज बनवत आपण अक्कांच्या आवडीची अशी सोलकढी. तर सगळ्यात आधी ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहे, त्याचबरोबर एक आल्याचा तुकडा आणि एक मिरची घेतलेली आहे. थोडंसं पाणी घालून हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि नारळाचं दूध बी आता बनवणार आहे. एका सुती कापडाने हे सगळं गाळून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे, त्यानंतर साखर घातलेली आहे. दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये मी आमसूल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यात एक कपभर पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला उकळून घेणार आहे. थोडंसं गार झाल्यानंतर हाताने मी त्याला स्मॅश करणार आहे. त्याच्यातलं सगळा अर्क मी एका गाळणीनं गाळून घेणार आहे. त्यानंतर हा आपला आमसुलाचा अर्क मी आपल्या नारळाच्या दुधात ॲड केलेला आहे. थोडेसे आईस क्यूब घातलेले आहे, वरतून कोथिंबीर आणि जिरीपूड घालणार आहे आणि ह्या पद्धतीची मस्त थंडगार अशी सोलकढी तयार आहे. काय मस्त झाली ग. आता माझा जीव थंडगार झाला.